एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून द्यायची आहे। सध्या काय झालं आहे, ऑनलाईन फ्रॉड्स खूप वाढत आहेत। डिजिटल बँकिंग माध्यमातून पैसे चोरीला जाण्याचे प्रकार खूप वाढलेत। तर आपण त्यासाठी खबरदारी अशी घ्यायची आहे की आपल्याला जेव्हा असे काही कॉल्स येतात की तुमचं इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन आम्ही डिस्कनेक्ट करतोय, तुमचं बिल पेंडिंग आहे, मग आपल्याकडनं त्यांना सांगितलं जातं की नाही आम्ही तर बिल पे केलेलं आहे। तर ती समोरून कॉल करणारी व्यक्ती म्हणते की तुम्ही बिल पे केलेलं नाही आहे। मग आपण म्हणतो की बिल आम्ही पे केलेलं आहे। डिटेल्स मागवले जातात आणि ते चुकून शेअर केले जातात आपल्याकडनं। आपला मोबाईल नंबर हॅक होतो आणि आपल्या अकाउंटमधनं पैसे चोरीला जातात। असे प्रकार खूप घडत आहेत। आत्ता अनेक कंप्लेंट्स बँकांमध्ये येत आहेत आणि खूप मेस झाला आहे या सगळ्या गोष्टींमुळे। तर अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी अशी खबरदारी घ्यायची की जेव्हा असे काही कॉल्स येतात की तुम्ही बिल पे केलं नाही आहे, गॅसचं बिल पे केलं नाही, फोनचं बिल पे केलं नाही, आणि जेव्हा आपल्या अकाउंटचे डिटेल्स मागवले जातात आणि ते डिटेल्स काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो, तर अशा वेळेला खबरदारी घ्यायची की आपल्या अकाउंटचे डिटेल्स कोणालाही द्यायचे नाहीत। अननोन कॉल्स शक्यतो ब्लॉक करून टाका आणि अनोळखी व्यक्तींशी बोलायचं नाही। अशा प्रकारची जर खबरदारी घेतली तर थोडंसं ह्या बँकिंग फ्रॉड्स मधून एक सुटका होईल आणि एक रिलीफ मिळेल असं मला वाटतं। तर सगळ्यांनी आपण काळजी घेऊया। आपल्या अकाउंटचे डिटेल्स कुणालाही शेअर करू नका। 1 रुपया पाठवा, आम्ही तुम्हाला अमुक ती फॅसिलिटी करून देतो, अशा प्रकारचे सुद्धा काही लोक सांगतात। फोन कॉल्स येतात, आधार कार्डचे डिटेल्स मागवले जातात, जॉब देण्यासाठी सुद्धा काही फसवे कॉल्स येतात। तर अशा कॉल्सना बळी पडू नका। जॉब देताना तर कुठेच पैसे भरायचे नसतात, एवढं लक्षात ठेवा। तर खबरदारी घेऊया आणि आपल्या अकाउंटमधले आपले स्वतःच्या कमाईचे पैसे सेफ ठेवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करूया।